मुरुम शहराला ऐतिहासिक वारसा असणाऱ्या डॉक्टर आंबेडकर वाचनालयास महायुतीचे उमेदवार तथा आमदार ज्ञानराज चौगुले यांनी भेट देऊन समाज बांधवांच्या उपस्थितीत संवाद साधला। याबाबत अधिक माहिती अशी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असताना मुरुम शहरातील भीमनगर येथे 1955 साली डॉक्टर आंबेडकर वाचनालयाची स्थापना करण्यात आली होती। त्यामुळे मुरुम शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे। अशा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वास्तूला महायुतीचे उमेदवार ज्ञानराज चौगुले यांनी दिनांक 13 नोव्हेंबर बुधवार रोजी भेट देऊन उपस्थित समाज बांधवांची संवाद साधला। यावेळी वाचनालय परिसरात चौगुले आले असता फटाक्यांची आतषबाजी करून त्यांचे स्वागत करण्यात आले। तर वाचनालयात तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्वप्रथम मूर्तीस अभिवादन करण्यात आले। यावेळी आमदार चौगुले यांचा सत्कार वाचनालयाचे ग्रंथपाल राजेश गायकवाड, आप्पासाहेब पाटील यांचा सत्कार अमोल बनसोडे, माजी नगराध्यक्ष रशीद शेख यांचा सत्कार सचिन बनसोडे, माजी नगरसेवक चंद्रशेखर मुदकन्ना यांचा सत्कार विकी गवई, अमृत वर्नाळे यांचा सत्कार सिद्धांत सोनवणे आदींनी केला। आयोजित कॉर्नर बैठकीचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते किरण गायकवाड यांनी केले। प्रास्ताविकपर भूमिका मांडत असताना सांगितले की डॉक्टर आंबेडकरांनी वंचित घटकाला सत्तेत मानाचे स्थान मिळावे याकरिता देण्यात आलेल्या संधीमुळे उपेक्षित घटक समाजाच्या मूळ प्रवाहात यावा या उदात्त हेतूला बाजूला सारून प्रस्थापित घटकाला त्या जागेवर संधी देऊन उपेक्षित घटकांवर अन्याय होत असल्याची भूमिका अगदी स्पष्ट व परखडपणे मांडली। त्यानंतर मनोगत व्यक्त करताना महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले यांनी बोलताना सांगितले की राखीव मतदारसंघातून मी सर्वच घटकांसह उपेक्षित वंचित घटकाचेही प्रतिनिधित्व करीत असताना कधीच भेदभाव न करता सर्वांगीण विकासाच्या हेतूने कार्य करत राहिलो असून कराडी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने मोठे संशोधन केंद्र सुरू करत आहोत। तर लोहारा तालुक्यातील सालेगाव येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी असल्याने त्या ऐतिहासिक ठिकाणी उत्तम दर्जाचे स्मारक तयार होत आहे। याशिवाय तालुक्यातील अनेक ठिकाणी बौद्ध विहारे शिवाय विविध विकास कामांना गती दिली आहे। याशिवाय येणाऱ्या काळात यापेक्षाही अधिक जोमाने मतदारसंघातील अनेक भागांचा विकास करण्याचे प्रयोजन आहे। तर विरोधकांनी उपेक्षित घटकाच्या हक्काच्या जागेवर प्रस्थापितांना संधी देऊन वंचितांवर अन्याय केला असल्याचे सांगितले। लोकसभा विधानसभा निवडणुकीत या घटना घडत असून येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील जर असे झाले तर उपेक्षित घटकाला हक्काच्या जागेला कायमस्वरूपी मुकावे लागेल। त्यामुळे आपण वेळीच सावध झाले पाहिजे। याशिवाय स्थानिक समस्या जाणून घेतल्या व निश्चितपणे सगळ्या समस्या आगामी काळात सोडवण्याचे अभिवचन दिले। यानंतर साठे चौक येथील सभागृहाला भेट देऊन अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती मूर्तीस पुष्पहार घालून समाज बांधवांशी चर्चा करून निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले। या कार्यक्रमासाठी माजी नगराध्यक्ष रशीद शेख, माजी उपनगराध्यक्ष श्रीकांत बेंडकाळे, माजी नगरसेवक आयुब मासुलदार, रफिक पटेल, झुंबर बनसोडे, प्रणित गायकवाड, बाबा कुरेशी, अमोल बनसोडे, राम सागर, बंटी सोनवणे, सुधीर चव्हाण, ग्रंथपाल राजेंद्र गायकवाड, विकी गवई, किरण गायकवाड, गौतम कांबळे, मंगेश कांबळे, गिरजप्पा शिंदे आदी व भीमनगर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।